आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आतापर्यंत 6 याद्या जाहीर केल्यात. यामध्ये 405 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. आतापर्यंत 101 खासदारांची तिकीटं कापली आहेत. यामध्ये पहिल्या यादीत 33, दुसऱ्या यादीमध्ये 30, पाचव्या यादीमध्ये 37 आणि 6व्या यादीत एका विद्यमान खासदाराची तिकीटं रद्द केली आहेत. यामध्ये अनेक राज्यमंत्र्यांचाही समावेश आहे. यात विशेष म्हणजे दिग्गजांचा समावेश आहे. वरुण गांधी, प्रज्ञा ठाकूर, रमेश बिथुरी, दर्शना जरदोश, रमेश पोखरियाल निशंक, प्रताप सिंह, वी.के. सिंह, अनंत हेगडे, अश्विनी चौबे, हर्षवर्धन, गौतम गंभीर यासारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीत सोलापूरचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींचाही नंबर लागलाय. भाजपने यावेळी मणिपूरच्या 3 खासदारांची तिकीटं रद्द केली आहेत. मणिपूरमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन पक्षाने 3 खासदारांची तिकीटं रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्या ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल असं सांगण्यात आलंय. आकडेवारीवर नजर टाकली असता भाजपने आतापर्यंत जवळपास 34% खासदारांची तिकीटं रद्द केलीत. म्हणजेच 3 पैकी एकाला पुन्हा तिकीट मिळालेलं नाही. 2019 मध्ये भाजपने आपल्या 282 खासदारांपैकी 119 खासदारांची तिकीटं रद्द केली होती. म्हणजेच सुमारे 42% खासदारांना पुन्हा तिकीट मिळालं नाही. सत्ता विरोधी कारवाई टाळण्यासाठी भाजपाने हे पाऊल उचललं होतं. यावेळी सत्ता विरोधी वादग्रस्त वक्तव्य आणि स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी लक्षात घेऊन पक्षाने आतापर्यंत 101 खासदारांची तिकीटं रद्द केली. भाजपा आणखी 30 ते 40 उमेदवार जाहीर करणार असून यापैकी अनेक विद्यमान खासदारांना तिकीट गमावावं लागण्याची शक्यता आहे. वादग्रस्त खासदार ब्रिजभूषण शरणशे यांच्या उमेदवारीबाबत पक्षाने अद्याप निर्णय घेतला नाही. पक्षाने कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून नाव जाहीर केलं नाही. या ठिकाणी ब्रिजभूषण सिंह यांचे तिकीट कापलं जाऊ शकतं अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान दिल्लीतून 7 पैकी 6 जणांना वगळण्यात आलंय. या ठिकाणी मनोज तिवारी यांनी आपलं तिकीट वाचवण्यात यश मिळवलं, तर उत्तर प्रदेशमधून 9 दिग्गज यांना तिकीट दिलं नाही. याशिवाय गुजरातमध्ये भाजपाने यंदा 14 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.